नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट करण महाले धन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत एक पॉप्युलर इंडिकेटरबद्दल, RSI. नक्की RSI काय आहे? एकदम तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही आजपर्यंत RSI वापरला नसेल, तरीही तुम्हाला आज मी एकदम बेसिकपासून शिकवणार आहे. तर तुमच्याकरता हा व्हिडिओ आहे. ज्यांना RSI येतं त्यांनीसुद्धा बघावं, कारण की शेवटी मी तुमच्याकरता एक स्क्रीनर शेअर करणार आहे, ज्याने तुम्ही RSIच्या बेसिसवरती स्टॉक्स कसे शोधले पाहिजे आणि आपण धनचा स्कॅनेक्स हा पोर्टल यूज करून स्टॉक्स RSIच्या बेसिसवर कसे शोधावे हे याच्यात बघणार आहोत. स्क्रीनरची लिंक तुमच्याकरता देणारी आहे, पण पहिले माझ्यासोबत RSI काय आहे समजून घेऊ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला RSIबद्दल सगळी माहिती भेटेल. तुम्हाला RSI जरी माहिती होतं, तुमची बहुतेक थोडीशी रिव्हिजन होईल. तुम्हाला त्याच्याबद्दलच्या सगळ्या माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला लवकरच सुरू करूया. RSI म्हणजे काय? इंडिकेटर्समध्ये आपण असं म्हणूया की सगळ्यात टॉप 3, 4, 5 इंडिकेटर्समधनं जर आपण एखादा इंडिकेटर विचारला कुठल्याही ट्रेडरला, तर तो त्यात RSIचं नक्की नाव घेईल. जे विल्स वाइल्डर यांनी RSIचं इंडिकेटरचं डेव्हलपमेंट केलं. त्यांनी RSI इंडिकेटर डेव्हलप केलं ट्रेडर्ससाठी. आणि नक्की काय आहे RSI हे बघूया. फुल फॉर्म तर RSIचा असं आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. म्हणजे आपल्याला स्ट्रेंथ सांगतो आहे, यावरून आपल्याला थोडासा अंदाज येतो आहे. म्हणजे जो काय आपण चार्ट बघतो आहे, जो काय इन्स्ट्रुमेंट आहे, तो इक्विटीचा असू शकतो, स्टॉक असू शकतो, कमॉडिटी असू शकतो, फ्युचर्स, ऑप्शन, हेही बघत असो, तर त्यात आपल्याला त्याची स्ट्रेंथ कळते आहे. असा हा इंडिकेटर आहे. तर त्याचं थोडंसं मॅथ्स बघूया. तर फॉर्म्युला पहिले बघून घेऊया. फक्त थोडक्यात बघू. आपल्याला फॉर्म्युला याकरता बघायचं की आपल्याला RSI कॅल्क्युलेट नाही करायचा. आजकाल टूल्स, ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट्समध्ये RSI बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहे. मी फॉर्म्युला तुम्हाला ह्याकरता सांगतो की जसं आपण म्हणतो ना की एखादा आपण चहा जर आपल्याला प्यायला आवडत असेल, तर चहामध्ये नक्की इन्ग्रेडियंट्स काय आहे? तुम्हाला आलं आवडतं आहे का, काही मसाला आवडतो आहे की काय आहे, हे आपण जसं बघतो त्याप्रमाणेच आपल्याला इंडिकेटरमध्ये नक्की काय मसाला घेतला आहे, तो कॅल्क्युलेट कसा झाला आहे, हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला तो इंडिकेटर अजून नीट कळतं की नक्की त्यांनी काय कॅल्क्युलेशन्स पकडले असतील, आता त्याची व्हॅल्यू काय येईल. म्हणजे पुढे तो तुम्ही थोडं इंटरप्रेटही करू शकाल यापुढे जेव्हा तुम्ही चार्ट बघाल. तर जसं आता मी इथे गुगलवर फक्त RSI जर लिहिलं तर असं आपल्यासमोर एक डिटेल येतं. तुम्ही इथे जर फॉर्म्युला RSIचं बघाल तर RSI इज इक्वल टू 100 मायनस आता काहीतरी गेलं. तर 100 मायनस काहीतरी आहे, म्हणजे 100पेक्षा जास्त याची व्हॅल्यू येणार नाही कधीच. मॅक्झिमम व्हॅल्यू 100 झाली. याचाच अर्थ जसं आपण म्हणतो RSIमध्ये असं म्हटलं जातं की RSI हा एक रेंज बाउंड इंडिकेटर आहे. रेंज बाउंड म्हणजे काय? एक पर्टिक्युलर रेंजमध्ये याची व्हॅल्यू असते 0 to 100. म्हणजे हा 0च्या खालीही जात नाही, म्हणजे हा निगेटिव्ह नाही आहे. तर आता 0च्या खाली का नाही जाते तो तुम्ही बघाल तर 100 मायनस 100 डिवायडेड बाय 1 प्लस RS असं काहीतरी आहे. तर आता 100 मायनस 100 केलं म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू 0 येऊ शकते. खाली जर काय असेल तर 1 प्लस RS. आता RS म्हणजे नक्की काय? तर RS म्हणजे काय? रिलेटिव्ह स्ट्रेंथ. आता ही स्ट्रेंथ कसली? तर त्यांनी असं पकडलं की मागच्या 14 दिवसात, तर जे विल्स वाइल्डर यांनी जेव्हा RSIचं डेव्हलपमेंट केलं, RSI हा इंडिकेटर बनवला, त्यांनी असा निष्कर्ष लावला की गेल्या 14 दिवसात काय झालं कॅन्डलवर. आता आपण याला गेले 14 दिवस म्हणू शकतो, गेल्या 14 कॅन्डल म्हणू शकतो का? कारण की जर तुम्ही 1 तासाचा टाईम फ्रेम यूज करत असाल तर ते गेले 14 तास असतील. जर तुम्ही 14 आठवडे बघत असाल तर गेले 14, म्हणजे वीकली टाईम फ्रेम बघत असाल तर गेले 14 आठवड्यांचा तुम्हाला त्या RSIची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून येईल. तो मागच्या 14 कॅन्डल्सवरनं एक व्हॅल्यू काढतो. आता 14 कॅन्डल्समधनं तो रिलेटिव्ह स्ट्रेंथ कशी काढतो? तर स्ट्रेंथ म्हणजे काय? एक तर प्राईस वरती गेली किंवा खाली गेली आहे, म्हणजे प्राईजमध्ये गेन आहे किंवा लॉस आहे. म्हणजे एखादा इंडेक्स जर थोडा वरती गेला असेल ₹5, ₹10, तर आपण म्हणूया की तो ₹5चा गेन आहे. आता ॲव्हरेज गेन आणि ॲव्हरेज जो लॉस यावरनं निघतं रिलेटिव्ह स्ट्रेंथ, आणि त्यावरनं ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते. यावरूनच आपण असं पुढे जाऊन निष्कर्ष आणू की RSI म्हणजे काय? की RSIची जर व्हॅल्यू वाढत असेल तर आपण म्हणू की मार्केटमध्ये मोमेंटम चांगलं आहे, म्हणजे गेन चांगला आहे. म्हणून याला एक मोमेंटम इंडिकेटर म्हटलं गेलं आहे. जर 14 कॅन्डल चांगल्या असल्यात, बुलिश असल्यात, वरती जात असेल मार्केट, तर आपण त्याला म्हणूया की मार्केट बुलिश होतं आणि हा वरच्या लेवल्स आपल्याला येतो. तर RSIची व्हॅल्यू 40, 50, 60 अशी जर वाढताना दिसते, तर याचा अर्थ गेल्या 14 कॅन्डलमधला डेटा चांगला आहे, ॲव्हरेज गेनची व्हॅल्यू चांगली आहे, त्यामुळे व्हॅल्यू वर जाते. म्हणून आपण म्हणू की RSI चांगला वाढतो. RSI पडत असेल तर आपण असं म्हणून गेल्या 14 कॅन्डलमध्ये लॉसच्या कॅन्डल जास्त असू शकतील, म्हणून या फॉर्म्युलाप्रमाणे त्याची व्हॅल्यू पडते थोडीशी. तर म्हणून आपण जेव्हा RSIच्या आजच्या व्हॅल्यूबद्दल बोलतो आहे, एक उदाहरण घेऊ की आजची व्हॅल्यू जर 50 आहे, तर आपल्याला असं वाटेल की गेल्या 14 दिवसात काहीतरी झालं आहे. पण ही 50 व्हॅल्यूला कसं कॅल्क्युलेट करणार? तर आपल्याला कालची व्हॅल्यू पण बघायला लागेल की कालची व्हॅल्यू 55 होती, आज 50 झाली आहे. म्हणजे गेल्या 14 कॅन्डलमध्ये असं काहीतरी झालं किंवा आज असं काहीतरी झालं ज्याने RSIची व्हॅल्यू पडली आहे, म्हणजे लॉस झाला आहे. एक ॲव्हरेज लॉस थोडा वाढला आहे, त्यामुळे रिलेटिव्ह स्ट्रेंथ
चेंज झाला म्हणून तो फॉर्म्युलामध्ये त्याने RSIची व्हॅल्यू पाडली आहे. मग जे विल्स वाइल्डर यांनी आपल्याला 2 लेवल सांगितल्या जेव्हा यांनी RSI डेव्हलप केला, एक 30ची लेवल आणि एक 70ची लेवल. 30 लेवलला त्यांचं म्हणणं पडलं की जेव्हा मार्केट 30 टच करेल, आपण असं म्हणूया की खूप सारी सेलिंग झाली, त्याला ते ओव्हरसोल्ड असं त्यांनी नाव दिलं की मार्केट खूप सेलिंग करून आता थोडं पडलं आहे. मे बी त्याप्रमाणे RSI प्रमाणे लोक असं म्हणतात की 30 टच झाला तर इथून थोडा बाउन्स होऊ शकतो. 70 तशीच जर वरची व्हॅल्यू आली तर त्याला ओव्हरबॉट ते असं म्हटले. ओव्हरबॉट म्हणजे काय की जास्त बाईंग झाली, जास्त ट्रेंड स्ट्रॉंग होता, 70ला टच झाला आणि म्हणून मे बी आता तिथं ओव्हरबॉट सिग्नल आला आहे. तर फक्त व्हॅल्यूज आहे यावरनं काही निष्कर्ष निघत नाही आहे. आपण जेव्हा स्ट्रॅटेजीजवर जाऊ, चार्टवरती RSI आपण बघणारच आहोत आता आपण लावून की RSI कसा चार्टवर लावायचा, त्याच्या व्हॅल्यूजला कसं चेक करायचं आणि काय काय गोष्टी RSIच्या अराउंड या सगळ्या बघू. त्यानंतर एक स्क्रीनर पण बनवणार आहोत, ज्या स्क्रीनरनी आपण स्टॉक्स कसे शोधायचे हेही बघू. तर चला स्टॉकवर जाऊया आपण चार्टवर आणि RSIची एक व्हॅल्यू लावून बघूया RSI कसं लावायचं. आता इथे मी ऑलरेडी RSI लावला आहे, तर आता आपण पहिले याला एक काम करू, डिलीट, आणि मी तुम्हाला RSI लावून दाखवतो. धन ट्रेडिंग चार्ट्सवर इथे इंडिकेटर्सवर जेव्हा तुम्ही याल, इंडिकेटर्सवर क्लिक करून RSI टाईप कराल तर हा पहिला इंडिकेटर आपल्याला लावायचा आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा जसाही आपण लावतो तर खाली बघा असा एक इंडिकेटर आपल्यासमोर आला आहे, प्राईजवरती आहे आणि खाली हा इंडिकेटर अप्लाय झाला आहे. इथे तुम्हाला RSI 14 असं दिसतं आहे. 14 म्हणजे डिफॉल्ट पिरियड 14 आहे. गेल्या 14 कॅन्डल्स हा डेटा कॅल्क्युलेट करतो आणि आजच्या जर कॅन्डलवर मी कर्सर आणला तर याची आजची व्हॅल्यू दिसते 44.28. आता हा निफ्टीचा चार्ट ओपन आहे, तर याचं म्हणणं आजची व्हॅल्यू 44.28. RSI वरतून खाली पडला आहे. तर जसं आपण बघू शकतो, आता मी चार्टला थोडंसं स्क्वीज करतो आणि तुम्हाला लक्षात येईल की RSI हा जो मधला गॅप आहे, एक कलर एरिया दिसतो आहे, आपण असं म्हणू ही वरची लाईन 70ची आहे जी ओव्हरबॉट त्यांनी सांगितली ती, याच्यावरती गेलं तर RSI थोडा पीक होतो, परत थोडा खाली येतो, वरती जातो खाली येतो, एका रेंजमध्ये फिरतो. का कारण गेल्या 14 कॅन्डलचा डेटा कॅल्क्युलेट करतो. मार्केटमध्ये त्याच्याकडे पूर्ण मोठी हिस्ट्री नाही आहे, फक्त गेल्या 14 कॅन्डलप्रमाणे वाढला आहे की कमी झाला आहे तो इंडेक्स किंवा तो स्टॉक, त्याप्रमाणे त्याची आजची व्हॅल्यू ठरते. तर तसंच गेल्या 14 कॅन्डल्सचा डेटा जर बघितला, आता बघ आपण इथे चार्ट थोडं झूम करून बघूया की इथल्या गेल्या 14 कॅन्डल्समध्ये बघूया तर प्राईस थोडी वरही गेली, थोडी खाली आली. खाली येताना गेल्या या 2-3 कॅन्डल्समध्ये थोडं जोरात जास्त खाली आली, म्हणजे मोठ्या रेड कॅन्डल्स दिसतात, आपण त्याला असं म्हणू वाईड रेंज कॅन्डल दिसतात. त्यामुळे ही व्हॅल्यू इथे कुठे साधारण 63-64 होती, तिथनं पडून आता 44 आसपास आली आहे. तर RSIमध्ये असं रेंजमध्ये फिरणं येतं. RSIला अशा काही स्ट्रॅटेजीज लोक यूज करतात, त्या सगळ्या गोष्टींचं आपण आता बोलूया. की 30 जनरली गेलं तर लोक म्हणतात तिथनं बाउन्स येईल. मी असं सांगेल की तुम्ही असं नका पकडू की 30वरनं बाउन्स येईल म्हणून तुम्ही बुलिश ट्रेड घेतला पाहिजे. आपल्याला एक गोष्ट आहे RSIमध्ये, ते शिकणं जास्त गरजेचं RSI सोबत, ती आहे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स म्हणजे नक्की काय हे आपल्याला आता पहिले बघायला लागेल. डायव्हर्जन्स म्हणजे काय, बऱ्याचदा RSIची एक व्हॅल्यू आपल्याला कळते आणि त्याला आपण कम्पेअर करू शकतो. जसं आता मी थोडक्यात तुम्हाला इथे दाखवेल, तर इथे मार्केट ह्याच लेवलला होतं आणि आता इथून त्याच्यावरती गेलं होतं ह्या इथे. ह्या 2 लेवलला मी जर कम्पेअर करेल RSIच्या व्हॅल्यूशी, तर RSIची व्हॅल्यू बघा कशी दिसेल. जर तुम्ही बघाल तर इथे RSI होता साधारण 76, खाली तुम्हाला दिसतं आहे जेव्हा मी इथे कर्सर नेला आहे तर खाली 76ची व्हॅल्यू दिसते. इथे जेव्हा आणतो तर इथे व्हॅल्यू आहे 53. तर ह्याच वेळेस म्हणजे प्राईस 2600 आहे, इकडे प्राईस 2600च्या आसपासच होती, पण RSIची व्हॅल्यू तेवढी नाही आहे. कारण की गेला 14 कॅन्डल्समधला डेटा तेवढा पॉवरफुल यावेळेस नव्हता, तो जेवढा यावेळेस होता मागच्या वेळेस. तर म्हणून आपण असं म्हणू की याने एक डायव्हर्जन्स क्रिएट झाला आहे. समजा हा प्राईजवरनंच बनतो आहे, तर प्राईस जर वर जाते तर RSI वर जायला हवा होता, पण जर प्राईस वर जाते आणि RSI नाही जाऊ शकत आहे, याचाच अर्थ एक डायव्हर्जन्स आहे. या डायव्हर्जन्सला आपण काय म्हणणार आहोत, नेगेटिव्ह डायव्हर्जन्स. काय झालं, प्राईस तो वर गेली पण RSI वर गेला नाही, या कॉन्सेप्टला आपण नेगेटिव्ह डायव्हर्जन्स म्हणू. जसं आता आपण इथे बघितलं, हा एक नेगेटिव्ह डायव्हर्जन्सचा एक उदाहरण झाला. चला तर अजून कुठेतरी बघूया की या व्यतिरिक्त उलटं काहीतरी होऊ शकतं मार्केटमध्ये, की प्राईस बऱ्याचदा खाली पडते, पण खाली पडल्यावर RSI खाली नाही पडला आहे समजा, तर त्याला आपण म्हणू पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स. इथे बघा आपल्याला एक चांगलं एक्झाम्पल दिसतं आहे. जर तुम्ही आता हे 2 लेवल कम्पेअर कराल, इथे प्राईस खाली पडली आहे, यावेळेस प्राईस साधारण होती 21,900 किंवा 22,000 याला पकडूया, आणि यावेळेस आली 21,750. ते साधारण 250 पॉईंट प्राईस खाली आहे इथे या 2 लेवल्समध्ये. पण जर तुम्ही इथे RSI बघाल तर RSI तुम्हाला वरचं बॉटम फॉर्म करताना दिसतं आहे. तर याचाच अर्थ काय की प्राईस तर पडली पण RSI तेवढा नाही पडला.
या केसला आपण म्हणूया पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स. प्राईजने नवीन लो बनवला पण RSIनी लो बनवला नाही, याला डायव्हर्जन्स कॉन्सेप्ट म्हणतो. तर RSIमध्ये आपण पहिले बघितलं RSI काय होता, RSI डायव्हर्जन्स काय आहे, आता आपण ते बघितलं. आता आपण बघूया रेंज शिफ्ट काय असतं. तर RSI जर मी तुम्हाला सांगेल तर एका रेंजमध्ये RSIनी फिरायला हवं. म्हणजे साधारण आता RSIचा चार्ट फुल करून घेतो, तुम्हाला दाखवायला येतं फक्त. तर RSIवरनं आपण बऱ्याचदा सांगू शकू की मार्केटमधलं डायरेक्शन काय आहे. असे बरेच लोक म्हणतात की मार्केटचा ट्रेंड समजून घेण्याकरता बरेचसे ट्रेंड इंडिकेटर्स आहे, मूव्हिंग ॲव्हरेज आहे, सुपर ट्रेंड आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही जर वापरत असाल ट्रेंडसाठी. बट मी तुम्हाला सांगेल तुम्ही RSIवरनं पण मार्केटचा ट्रेंड सांगू शकतात. याला आपण या पद्धतीने घेऊया की RSI रेंज शिफ्ट कॉन्सेप्ट म्हणजे काय, की जेव्हाही RSI बुलिश असतं, म्हणजे मार्केट जर बुलिश असेल, आपण असं बघूया अप ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये, मार्केट वरवर जात आहे, तो स्टॉक असू शकतो, तो इंडेक्स असू शकतो, काही असू शकतं, तेव्हा RSIची रेंज ही नेहमी 70 किंवा 75 वरच्या साईडला ते खालच्या साईडला 40-45 ह्या रेंजमध्ये असली पाहिजे. म्हणजे बुलिश मार्केटमध्ये आपल्याला RSIची एक रेंज कळाली आहे. जर मार्केट बुलिश असेल तर RSI 70-75 वरती आणि खाली 40 ते 45, 40-45च्या खाली नको जायला. म्हणजे जेव्हाही बुलिश मार्केट असेल, RSIनी असं समजा 70 टच केलं आहे, 75 टच केलं आहे आणि आता तुम्हाला वाटतं आता मला बाईंग केलं पाहिजे, तर बाईंग करता तुम्ही थांबलं पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे की कूल ऑफ येईल, थोडे दिवस मार्केट साईडवेज जाऊ शकतं आणि मग परत ब्रेकआउट देईल. जेव्हा तो साईडवेज जाईल तर त्याचे 14 कॅन्डलचा डेटा थोडंसं बदलल्यामुळे आपल्याला काय होईल, RSIची व्हॅल्यू थोडी खाली येईल, पुलबॅक भेटेल. जसं आपण म्हणतो ना पुलबॅक ट्रेडिंग म्हणजे काय, बरेचसे लोक मुव्हिंग ॲव्हरेजला पुलबॅक ट्रेडिंग करतात की प्राइसेस खूप पळून जातात, मुव्हिंग ॲव्हरेजपासून लांब जातात, मग थांबतात की प्राईस 20 मुव्हिंग ॲव्हरेज किंवा 50 मुव्हिंग ॲव्हरेजपर्यंत येऊ देऊ, तिथे बाईंग करू, म्हणजे आपण पुलबॅकला एंट्री घेतो, म्हणजे आपली रिस्क कमी होते. तसंच RSIला तुम्ही पुलबॅक म्हणूनही वापरू शकतात. तर कसा वापरणार की 70-75 जर RSI गेला, आपण RSIची वाट बघूया की जर तो 40 ते 45च्या रेंजला आला, डायरेक्ट एंट्री तर नाही घ्यायची ऑब्व्हियसली. कधी पण इंडिकेटर तुम्हाला एक सपोर्ट देतं आहे, तुम्हाला फक्त व्हॅल्यू सांगतो आहे की आता असं होऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते आपल्याकरता, प्राईसनी जर तुम्हाला कन्फर्मेशन दिलं की हां आता इथे बुलिश कॅन्डल टर्न झाली आहे, अजून एक बुलिश पॅटर्न मिळाला आहे तुम्हाला, मग तुम्ही एंट्री घ्याल. हां, इंडिकेटर्स आपल्याकरता फक्त काम थोडं सोपं करून देतं, ते आपल्याला लेवल्स आयडेंटिफाय करून देतील की अच्छा मी या लेवलची वाट बघितली पाहिजे किंवा या लेवलनंतर ही अपेक्षा ठेवू शकतो. इंडिकेटर्स आपल्याकरता सेकंडरी आहेत किंवा दुय्यम आहेत, आपल्याकरता प्राईस सगळ्यात महत्त्वाची. आपण म्हणतो ना भगवान आहे, तसंच प्राईस करता आपल्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायची गरज आहे. RSI बुलिश मार्केटमध्ये 40 ते 70-75 आपण असं पकडूया. जर मार्केट बेरिश असेल तर साधारण RSI तसंच खाली येईल 10-10ने. तर खालची लेवल RSI करता कमीत कमी होऊन जाईल 25 ते 30 आणि वरची लेवल 60 ते 65च्या वर शक्यतो जाणार नाही बेरिश मार्केटमध्ये. तर आता तुम्ही RSI जर बघायला गेलात तर तुम्हाला साधारण समजून जाईल RSI पाहूनच की मार्केटमधला ट्रेंड कुठला चालू आहे. तर जसं आता आपण रेंजवरनं हे ठरवतो आहे RSIच्या रेंजवरनं की मार्केट काय चालू आहे, त्यावरनं तुम्हाला पुढची तुमची स्टेप नेहमी लक्षात येईल. तर चला तर बघूया. आता बघा इथे बघूया या वेळेस काय झालं. तर इथे मार्केट 70ला गेलं होतं, मग तुम्ही बघाल जेव्हा पुलबॅक आला तर पहिल्या वेळेस 50वरनं बाउन्स भेटला, वर गेलं मार्केट, खाली आलं, परत 40वरनं साधारण बाउन्स आलाच आणि मार्केट परत वर गेलं होतं. पण काय झालं, तिथे मार्केट टिकलं नाही आणि अजून एक फॉल आला. आता मात्र मार्केटनी 30 टच केलं आहे. तर इथे दोनदा तुम्हाला RSIच्या बुलिश नेचरनी, आपण म्हणतो रेंज शिफ्ट कॉन्सेप्टनी बाउन्स तर मिळाला होता, वरती प्राईसमध्येही असायला हवा, आपण तो बघूया. पण आता जर RSI 30 असेल ते यावेळेस मला काय लक्षात येते की पहिल्यांदा जर RSIनी 30 लावलं आहे त्याचा अर्थ मार्केट थोडंसं बेरिश आहे. बेरिश असल्यामुळे मी काय वाट बघितली पाहिजे की पुलबॅकला मी सेलिंग अपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे. तर पुलबॅक करता माझी लेवल काय होईल आता वरची 60 ते 65 मॅक्स. 60 ते 65 जर RSI आला पुढच्या काही दिवसात तर मी इथे अपॉर्च्युनिटी शोधेल नवीन ट्रेंडसाठी. कारण की 30वरनं अजून मार्केट मी किती वाढायला बघेल. आपण म्हणतो ना की मार्केटमध्ये जास्त लेट पण शॉर्ट मारू नये, मार्केटमध्ये जास्त लेटही बाय करू नये, म्हणजे टॉपला बाईंग नको व्हायला आणि बॉटमला सेलिंग नको व्हायला. यामध्येच तुम्हाला RSI खूप कामाचा येऊ शकतो. तर त्यामुळेच आपण या RSIच्या ज्या कॉन्सेप्ट आहे रेंज शिफ्टच्या या तेव्हा वापरू शकतो. तर एक महत्त्वाची गोष्ट रेंज शिफ्ट ही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. रेंज शिफ्ट नक्की वापरा. तुम्ही जर ऑलरेडी वापरत होता तर मला नक्की सांगा. हे जर तुमच्याकरता नवीन असेल तरी मला सांगा की तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं. चला आता RSIच्या आता आपण कॉन्सेप्ट तर शिकला आहोत. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ही बघायची की मला RSI तर लक्षात आलं की असं घ्यायला पाहिजे, तसं घ्यायला पाहिजे. एक खूप कॉमन स्ट्रॅटेजी आहे RSIमध्ये, ती आहे 60-40 ही रेंज.
बरेच मोठे मोठे ट्रेडर्स आहेत इंडियात, त्यांनी ही स्ट्रॅटेजी शिकवली आहे. बरेच लोक यूट्यूबवरही हे सांगतात की RSI जेव्हा मोमेंटममध्ये असतो ना, तेव्हा आपल्याला त्या मोमेंटममध्ये अजून थोडासा मोमेंटम कॅप्चर करायचा आहे. म्हणजे आपलं स्विंग ट्रेडर किंवा एक पोझिशनल बायर म्हणून आपलं कॉन्सेप्ट काय, म्हणजे आपल्याला त्या वाहत्या आपण म्हणतो ना नदीत फक्त आपले हात धुवायचे आहेत, म्हणजे एक ट्रेडर म्हणून. तर मला RSIकडनं ते बघता येऊ शकतं. म्हणजे जर मी RSI 60 ब्रेक होतो आहे, ही खूप एक कॉमन कॉन्सेप्ट आहे की 60चा जर ब्रेकआउट RSIमध्ये येत असेल तर आपल्याला माहिती 70-75ला RSI टॉप होणार आहे. तर मी 70-75ला टॉप होईल तोपर्यंत तर राईड करेल, तेवढे प्राईसची मुवमेंट कॅप्चर करेल. तर 60ची ब्रेकआउट स्ट्रॅटेजी खूप चांगलं काम करते. आता आपण RSI 60 ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी डेली टाईम फ्रेमवरती शोधूया की कुठले स्टॉक्स आहे की ज्यांनी 60 क्रॉस केले, म्हणजे जेणेकरून मला त्या स्टॉक्समध्ये ट्रेड करायची एक अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. तर ते कसं शोधायचं हे स्कॅनेक्सवरून आपण बघूया. तर स्कॅनेक्सवरती जाऊन मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवून दाखवतो की आपण स्टॉक्स कसे शोधणार आहोत ज्यांनी 60 ब्रेक केलं आहे. स्कॅनेक्स माझ्यासोबत लॉग इन करा आणि चेक करूया की तुम्ही हे बनवू शकता का नाही. मी आता ही स्कॅनेक्सच्या पेजवर आहे, जिथे क्रिएट स्कॅन्सवर मी क्लिक केलं. तुम्ही बघायचं होम पेज असं असतं की इथे जर तुम्ही क्रिएटवर क्लिक कराल तर तुम्ही तुमचं एक स्कॅनर क्रिएट करू शकता. आता जसं आज आपण RSI शिकलो आहोत, त्या RSI प्रमाणे आपल्याला स्टॉक शोधायचे की ज्या स्टॉकची कालची लेवल 60 नव्हती आणि त्यांनी आज 60 क्रॉस केलं आहे. मला 60चा ब्रेकआउट हवा आहे, तर म्हणून मी त्या 2 लेवल लावून घेईल, ते 2 कंडिशन लावून घेतो, म्हणजे जेणेकरून मला ते स्टॉक सापडतील. आता जर तुम्ही इथे खाली बघाल तर आपल्याकडे साधारण 2785 स्टॉक आहे, कारण की पहिले हे बाय डिफॉल्ट NSEचे स्टॉक दाखवतं. तुम्हाला BSEच्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्ही BSE टिक करा. तर तुम्ही BSE टिक केल्यावर तुमच्या इथे स्टॉकचा युनिवर्स अजून वाढून जाईल. आता बघा, मी बाहेर क्लिक करून बघितलं तर आता 5400 स्टॉक्स आहेत टोटल. आपल्याला यात काय कंडिशन हवी की RSI प्रमाणे आपण जावं. आता आपण जेव्हा ही कंडिशन बनवतो मी तुम्हाला अजून एक कंडिशन दाखवणार आहे, जी तुम्ही अजून लावून थोडे स्टॉक्स अजूनही कमी करू शकाल. RSI तर एक इंडिकेटर जो आज आपण शिकलो त्याप्रमाणे आपण स्टॉकही शोधतो आहे, पण यात तुम्ही ॲडिशनल काही अजून डिटेल्स ॲड करून तुमची स्टॉकची लिस्ट छोटी करू शकतात. अजून क्रायटेरिया तेवढे स्टिक करून आपण महत्त्वाचे स्टॉक शोधू शकतो. तर बघा, आपण इथे ॲड फिल्टर्सवर जाऊ. ॲड फिल्टर्सवर गेल्यावर तुम्हाला इथे काय करायचं, RSI टाईप करायचं. RSI टाईप झालं तर इथे RSI येईल, तुम्हाला क्लिक करायचं. आपण ॲप्लाय करूया. RSI ॲप्लाय झाला तर आता आपल्याला काय कंडिशन होती की काल असा स्टॉक हवा की जो 60च्या खाली होता. तर मी इथे टिक करेल आणि आपण पहिले इथे याला करंट कॅन्डलच्या ऐवजी प्रिव्हियस कॅन्डल करूया. प्रिव्हियस कॅन्डल करून आपण इथे मॅक्स जे आहे RSIची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू, आपल्याला प्रिव्हियस कॅन्डलची मॅक्झिमम व्हॅल्यू काय हवी, 59 हवी. तर मी 59 टाकतो, म्हणजे 60 नव्हती. मॅक्झिमम व्हॅल्यू कालपर्यंत एखाद्या स्टॉकची 59 होती, ते आपण क्लिक करून घेऊ. तर इथे आपल्याला कळालं की प्रिव्हियस RSI शॉर्ट झाला 5400 स्टॉक्समधनं. आता इथे 4700 स्टॉक्स अजूनही बाकी आहेत. तर चला तर पुढची कंडिशन लावू. कालपर्यंत ठीक होते ते स्टॉक, एवढे तर खाली होते RSIला. आपल्याला असं हवं की आज कुठला स्टॉक आहे ज्याने RSI 60 क्रॉस केला असेल. तर मी परत RSIवर क्लिक करतो, ॲप्लाय करतो. जेव्हा मी इथे बाय डिफॉल्ट करतो इथे प्रिव्हियस RSI आला आणि आता तुम्ही बघाल तर इथे करंट आहे, मला करंटच हवा. करंटला मिनिमम काय RSI हवा होता आपल्याला, 60. मी 60 टाकेल, म्हणजे मला काय झालं की आज कुठल्या स्टॉकने RSI 60 क्रॉस केला आहे. आता तो समजा मी जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा मार्केट चालू आहे, तर मला चालू मार्केटमध्ये हे दिसतं आहे. तुम्ही पण साधारण 2, 2:30, 3 वाजेनंतर जेव्हा आपण म्हणतो ना की सेकंड हाफ मार्केटचा चालू असतो, ट्रेंड जवळजवळ दिवसाचा क्लिअर झालेला असतो आणि आज मार्केट कुठेतरी क्लोज होणार आहे, तेव्हा तुम्ही या कंडिशन्स रन करून बघू शकतात. जेव्हा मी या कंडिशन्स लावतो तुम्हाला इथे लक्षात येईल. आता स्टॉक बघा किती सापडलेत, 5400 स्टॉक्समधून आता आपण फक्त 31 स्टॉक्सवर आलो. म्हणजे तरी पण 31 स्टॉक खूप जास्त आहेत. मला एवढ्या स्टॉक्सचे चार्ट ओपन करायला खूप अवघड जाऊ शकतं एकाच वेळेस. यात अजून बऱ्याचशा कंडिशन्स आहेत ज्या तुम्ही लावू शकतात आणि त्याला अजून स्टिक बनवू शकतात. पण मी एक कंडिशन जी नक्की लावेल नेहमी ती आहे प्राईसची. इथे जाऊन मी प्राईस परत सिलेक्ट करून घेईल की आजची जी क्लोजिंग प्राईस असेल किंवा करंट प्राईस आहे याला मी घेऊन टाकतो. ही जी करंट प्राईस आहे ती इथं आता आली आहे. करंट प्राईसमध्ये मी ॲडव्हान्समध्ये क्लिक करेल. का, कारण की मला या प्राईसवरती कंडिशन लावायची. ही प्राईस मोर दॅन असायला हवी. मोर दॅन कशी असायला हवी, ते एका EMAच्या वर असायला हवी. तर EMA किंवा तुम्ही SMA पण वापरत असेल तर SMA घ्या. तर मी EMA घेतो. EMA मला असायला हवं 200. म्हणजे कुठलाही स्टॉक जर 200 EMAच्या वर आहे ना तर माझ्याकरता तो बुलिश ट्रेंडमध्ये आहे, मूविंग ॲव्हरेजच्या कॉन्सेप्टप्रमाणे. तर मूविंग ॲव्हरेजमध्ये आपण म्हणतो ना लॉंगर टर्म म्हणजे जे पोझिशनल ट्रेडिंगसाठी आहे 200 EMA खूप स्ट्रॉंगली वापरला जातो किंवा SMA वापरला जातो मूविंग ॲव्हरेज. त्याच्यावरती जर स्टॉक असेल तर तो चांगल्या ट्रेंडमध्ये, म्हणजे आपण म्हणू शकतो की तो स्टॉक चांगला आहे.
तर आता त्या चांगल्या स्टॉकला आपण काय केलं, RSIचा फिल्टरही लावला आहे. म्हणजे स्टॉक तर ऑलरेडी 200 EMAच्या वर आहे आणि आज आपण जे RSI शिकलो आहोत त्याची कंडिशन लावली आपण की RSI 60च्या वर आज क्रॉस झाला आहे. म्हणजे एक नवीन फ्रेश मोमेंटम आला आहे आणि तो फ्रेश मोमेंटम मला कॅप्चर करायचा आहे. तर मी याचे चार्टही इथून चेक करू शकतो. आता इथे 23 स्टॉक आहे, म्हणजे जे पहिले 31 होते तर 7-8 अजून स्टॉक उडाले जे अजून 200 EMAच्या वरती नाहीच आहे. तरी 23 माझ्याकरता खूप आहे. नेक्स्ट कंडिशन मी काय लावू शकतो, तर लावायपेक्षा मी इथे काय करू शकतो, व्हॉल्यूमवर क्लिक करेल आणि हायेस्ट व्हॉल्यूमपासून स्टॉक्सला सॉर्ट करून घेईल. मला काय हवं की जे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आहे तेवढे स्टॉक्स मी फक्त बघेल. आता इथे बघा, हा 50 लाख, 45 लाख, 17 लाख, 12 लाख, 12 लाख. मी साधारण असं बघेल की 5 लाखाच्या वरती किंवा 2 लाखाच्या वरती व्हॉल्यूम असायला हवा ते स्टॉक्स मी बघेल. तर आता इथे माझ्याकडे तरी 7-8 स्टॉक आहे. आता या 7-8 स्टॉकमध्ये मला बाय डिफॉल्ट या टेबलमध्येच दिसतं की RSIची व्हॅल्यू किती आहे. कालची RSIची व्हॅल्यू 54 होती या पहिल्या स्टॉकची आणि आज याची व्हॅल्यू 64. अँटोनी वेस्ट हा सेकंड स्टॉक आहे, याच्यात कालची व्हॅल्यू 52 होती, आजची व्हॅल्यू 65 आहे. म्हणजे हा बघा स्टॉक इथे किती साधारण 3.5% वर आहे आज. तर समजा मी याचा चार्ट ओपन करायचं म्हटलं, इथे चार्टवर क्लिक करूया. तर बघा हा ओपन झाला आहे. तुम्ही बघाल तर आज यांनी 60 क्रॉस केलेला आहे. चार्टवरती मोमेंटमही चांगले दिसतो. आपण जर इथे EMA 200 आहे तो लावला तर दिसेल की EMA 200च्या वरतीही आहे. म्हणजे आपल्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल झाल्यात आणि या स्क्रीनरप्रमाणे आपल्याला तो स्टॉक मिळालाही आहे. अशा केसमध्ये माझ्याकडे एक स्विंग ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी, कारण की मी स्ट्रॅटेजी तशी बनवली. मी स्ट्रॅटेजी याकरता बनवली की मला हा इंडिकेटर आवडत होता. या इंडिकेटरला मी समजून घेतलं की नक्कीचे पॅरामीटर्स काय असतात, कॅल्क्युलेट कसा होतो हा इंडिकेटर, आणि नंतर याच्यातले इम्पॉर्टंट लेवल्स काय असतात ज्यातनं मी ट्रेडिंग केलं पाहिजे. शॉर्ट सेलिंग मी तुम्हाला सांगणार नाही, पण साधारण जर तुम्ही फ्युचर्स ट्रेडर असाल तर तुम्ही शॉर्ट सेलिंग करताही RSIचा वापर करू शकता. जसं आपण 60 ब्रेकआउट बघितला तसं 40 ब्रेकडाऊनला तुम्ही शॉर्ट करू शकता स्टॉक. बट शॉर्ट सेलिंग थोडं रिस्की असतं. म्हणून आपण लाँग ओनली स्ट्रॅटेजीजनी आपल्या स्ट्रॅटेजीज नेहमी टेस्ट केल्या पाहिजे, कारण की तिकडे रिस्क थोडी कमी असते. आणि फ्युचर्समध्ये ट्रेड करायपेक्षा आपण कॅश मार्केटमध्ये छोट्या क्वांटिटीनी पहिले ट्रेडिंग करू शकतो. जसा आपला कॉन्फिडन्स वाढेल तसं हळूहळू आपण फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये नंतर जाऊ शकतो. तर आज आपण हा इंडिकेटर समजून घेतला आहे. स्टॉक्स कसे शोधायचे तेही आपण समजून घेतलं आहे. या स्क्रीनरची लिंक मी तुमच्यावर शेअर करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनरची लिंकही आहे, तुम्ही स्क्रीनर तिथनंही वापरू शकता. तुम्ही स्वतः बनवून बघा, म्हणजे तुम्हाला स्वतःला बऱ्यापैकी समजेल की तुम्हाला तुमच्या काही कंडिशन्स लावायचे असतील त्याही लावता येतील. मी जी लिंक दिली तीही तुम्हाला मॉडिफाय करता येईल. तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ती लिंक पेस्ट करा, मॉडिफाय करा, तुमच्याही कंडिशन्स ॲड करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.